दुपारच्या बातम्यांमध्ये स्वागत। पावसा पाण्याविषयी महाराष्ट्रभरात काय परिस्थिती आहे ती आपण जाणून घेऊया। रत्नागिरी जिल्ह्यातील 2 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। सतत पडणाऱ्या पावसाने कोदवली, संगमेश्वर आणि शास्त्री नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे। नदीपात्रामध्ये कुणीही जाऊ नये किंवा नदीपात्राच्या जवळ कुणीही उभं राहू नये अशा प्रकारचं आवाहन करण्यात येत आहे। प्रशासन सज्ज आहे सगळ्या परिस्थितीला सामोरं जाण्याकरता। दुसरीकडे लांजा तालुक्यातील विलवडे इथल्या मुचकुंडी या नदीला पूर आलेला आहे। वाटूळ ते रिंगणे या रोडवर पाणी साचलंय, त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक बंद झालेली आहे, ठप्प झालेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहराला पुराचा फटका बसलाय। काही भागात 4 फुटांपर्यंत पाणी साचलंय। पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। शहरातील बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे। शहराजवळच्या कोदवली आणि अर्जुन या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। गेल्या 10 तासापेक्षा अधिक काळ पाऊस सुरू आहे। एक जण पुराच्या पाण्यात वाहूनही गेलेला आहे। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहेत। राजापूर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गेली 10-12 तास सतत पाऊस पडतोय। एक जण पुराच्या पाण्यामध्ये वाहून सुद्धा गेलेला आहे। नद्यांना किती मोठ्या प्रमाणात प्रवाह आहे आणि पूल अक्षरशः पुढचे काही तास जर सलग पाऊस पडला तर पाण्याखाली जाईल अशी परिस्थिती आपल्याला दिसतेय। राजापूरच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा 4 फुटापर्यंत पाणी भरले ते एका दृश्यात आपल्याला दिसते। आणि दुसरीकडे रत्नागिरी ते राजापूर हा पूर्ण पट्टा, इथे अनेक नद्या ज्याला पूर आलेला आहे किंवा पूर परिस्थिती निर्माण झाली असं आपण म्हणू शकतो। आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया। शिवाजी, आपण कालच याची कल्पना दिलेली होती की हवामान विभागाकडून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांना मुसळधार पावसानं पुढचे 4-5 दिवस झोडपून काढेल किंवा मुसळधार पाऊस पडेल। काय सकाळपासूनची परिस्थिती आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वत्र धुवाधार पाऊस कोसळतोय। कालपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे। हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा या जिल्ह्याला दिलेला आहे। या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर, संगमेश्वर या 2 तालुक्याला पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। राजापूर शहराला पुराचा विळखा पडलेला आहे। राजापूर शहरातली जी बाजारपेठ आहे ते पूर्ण बाजारपेठ आता पाण्याखाली गेलेली आहे। या ठिकाणचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। शहराचा संपर्क तुटलेला आहे। अनेक भागातले जे रस्ते आहेत ते पाण्याखाली गेले आहेत। लांजा तालुक्यामधले सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती आहे। संगमेश्वर मधली जी मागजन बाजारपेठ आहे ते सुद्धा रात्री पाण्याखाली गेली होती। आणि जिल्ह्यातल्या जे 3 नद्या आहेत, जगबुडी नदी, कोदवली नदी आणि अर्जुना नदी, संगमेश्वर मधली जी नदी आहे त्या नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। त्यामुळे नदीपात्रामध्ये कोणी जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। परंतु जिल्ह्यातला जो पावसाचा जो जोर आहे तो अजूनही कायम आहे। पुढील 4 दिवस अजून पाऊस असण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातलं जनजीवन मोठ्या प्रमाणामध्ये विस्कळीत झालेलं आहे। अजून काही तास जर का पाऊस राहिला तर जी जगबुडी नदी आहे खेड मधली ती नदी धोक्याची पातळी ओलांडेल आणि खेड शहरामध्ये पुराचं पाणी घुसेल। अशाच प्रकारची परिस्थिती चिपळूण शहरामध्ये सुद्धा उद्भवू शकते। वाशिष्ठी नदीचं पाणी बाजारपेठेमध्ये घुसू शकतं। काही तास जर का पाऊस पुन्हा एकदा सुरू राहिला तर अशा प्रकारची परिस्थिती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओढवू शकते। सध्या रत्नागिरी जिल्ह्यामधले जे अनेक मार्ग आहेत ते वाहतुकीला बंद करण्यात आलेले आहेत, कारण त्या ठिकाणी सगळे रस्ते जलमय झालेले आहेत। राजापूर कोल्हापूर मार्ग जो आहे तो सध्या बंद आहे। या ठिकाणी रस्त्यावरती पाणी भरलं होतं आणि या राजापूर मधल्या जे 2 नद्या आहेत त्या 2 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असल्यामुळे या ठिकाणचं जनजीवन तर विस्कळीत झालंय, परंतु एक जण पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत। त्यांचा शोध। शिवाजी, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। पुढच्या बातमीकडे वळूया। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमधील पालशेत बाजारपेठेतला पूल पाण्याखाली गेलाय। यामुळे 10 ते 12 गावांचा संपर्क तुटलेला आहे। मुसळधार पावसामुळे पालशेतमधील नदीला पूर आलाय। पुराचं पाणी पालशेत बाजारपेठेत शिरलंय। अनेक मच्छीमार बांधवांच्या घरात देखील नदीचं पाणी शिरलंय। कोकणाला पावसानं झोडपून काढलेलं आहे।
रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सगळीकडे तीच परिस्थिती दिसते। आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। स्वप्नील, काय परिस्थिती आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या सगळ्या भागामध्ये पावसासंदर्भातली? सुवर्ण, दोन्ही जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतो आहे। हवामान विभागाकडून या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे। त्यानुसार संबंध या परिसराला दोन्ही जिल्ह्यांना अक्षरशः पावसाने रात्रभर झोडून काढलेला आहे। रत्नागिरीमध्ये सर्वाधिक फटका जो आहे तो राजापूर तालुक्याला बसला आहे। राजापूर संपूर्ण शहराला पुराच्या पाण्याने वेढलं आहे। आपल्यापर्यंत अशी माहिती येते की आज सकाळी या पुराच्या पाण्यातून एक जण वाहून गेलाय, त्याचा शोध प्रशासनाकडून सुरू आहे। जिल्ह्यातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्यापैकी 3 नद्या आता इशारा पातळीच्या वरती आहेत। राजापूरमधली कोदवली नदी आहे ती धोक्याची पातळीने ओलांडली, त्यामुळे जिल्हा प्रशासन हे आता अलर्ट वरती आहे। गुहागर आणि चिपळूण या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलेलं आहे। आबलोली बाजारपेठ जी आहे त्या बाजारपेठेमध्ये रस्त्यावरती पाणी आल्यामुळे शृंगारतळीतून रत्नागिरीकडे जाणारा मार्ग बंद, वाहतुकीसाठी बंद झालाय। तसेच गुहागरमधला पालशेत जो भाग आहे, हा पालशेत भागामधला पूल पाण्याखाली गेल्यामुळे त्या पलीकडचे जे असणारी 8-10 गाव आहेत, ह्या गावांशी संपर्क तुटलेला आहे। अनेक मच्छीमार लोकांच्या घरामध्ये पाणी जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत। हे सगळं होत असताना जिल्ह्यामध्ये आताही मुसळधार पावसाचा सुरुवाती कायम आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे, त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या प्रशासन अलर्ट वरती आहे। सुवर्ण, धन्यवाद स्वप्नील माहिती दिल्याबद्दल।